शासन पारदर्शी कारभाराचे दावे करत असताना आणि ग्राहक चळवळीचे विविध कायदे करत असताना कर्जत येथील तहसील कार्यालयात मात्र ग्राहकाला आपल्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। 15 मार्च रोजी सर्वत्र जागतिक ग्राहक दिनाचं आयोजन केलं जातं। या दिवशी जास्तीत जास्त ग्राहकांना माहिती देऊन ग्राहकांची जनजागृती करण्याचे यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून दिलेले असताना कर्जत तहसील कार्यालयानं आणि पुरवठा विभागानं मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे। जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजनच कर्जत येथे करण्यात आलं नाही, त्यामुळे अशा कार्यक्रमाची माहिती ग्राहकांना व ग्राहक चळवळीतील पदाधिकाऱ्यांना न मिळाल्यानं ते अशा कार्यक्रमांना पोहोचले नाहीत। मात्र शासकीय आदेशांची अंमलबजावणी केल्याचे दाखवण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयानं मात्र बैठक घेतल्याचे दाखवण्यात आले। सदर दिवशी कागदावर काही अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन कार्यक्रम केल्याचे दाखवण्यात आले। कागदावर दाखवण्यात आलेल्या बैठकीत एकही ग्राहकाची सही नसून फक्त 6 शासकीय अधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्या। यामध्ये जेथे कार्यक्रम घेण्यात येणे आवश्यक आहे त्या कार्यालयाचे प्रमुख, तहसीलदार अथवा पुरवठा विभागाचे प्रमुख यांचीही सही या कागदावर नसल्यानं या 6 अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तहसीलचेच कोणीही नसल्याचे दिसून येते। त्यामुळे ग्राहकांविना साजरा केलेल्या या ग्राहक दिनाचा फारस कशासाठी असा प्रश्न या निमित्तानं करण्यात येत असून ग्राहक दिनाची आपल्याला कोणतीही माहिती दिलेली नाही, अशा पद्धतीनं ग्राहकांना दूर ठेवणं योग्य नाही। कर्जत तहसील कार्यालयात कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक होते आणि तहसीलदारांनी या कार्यक्रमाची आम्हाला ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि प्रत्यक्ष ग्राहकांना माहिती देणं गरजेचं होतं। मात्र तसं न झाल्यानं या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी कर्जत तालुका दक्षता समितीचे सदस्य अतुल कानडे यांनी केली आहे। गेलेली तारीख त्या दिवशी तहसीलदार साहेबांनी ग्राहक दिनाची एकही प्रकारची कुठल्याही प्रकारची नोटीस सर्वसामान्य नागरिक असो किंवा जे ग्राहक चळवळीवर जे काही सदस्य आहेत त्यांना सुद्धा दिलेली नाही आहे आणि ह्या गोष्टीचा मी निषेध करतो। आणि जे काही लोकांपर्यंत माहिती पाठवायला पाहिजे तहसीलदारांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जी काही माहिती पाहिजे शासनाची ती पुरवली जात नाही। ह्या तहसीलदार स्वतः जबाबदार असून त्यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करावा, त्या गोष्टीनुसार त्या चौकशीची मागणी करत आहे। तर कर्जत तालुक्यात सध्या हम करे सो कायदा असा कारभार सुरू असून ग्राहकांच्या हक्काची माहिती देण्यासाठी 24 डिसेंबर रोजी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करून कार्यक्रम करण्यास भाग पाडले असता यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह तहसीलदार आणि इतर सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते। मात्र यावेळी प्रशासनानं कोणतीही माहिती न दिल्यानं कार्यक्रम होऊ शकला नाही। त्यामुळे या कागदावरील बैठकीची प्रशासनानं चौकशी करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तालुकाध्यक्ष आशिष बोरा यांनी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, S9 मीडिया, कर्जत।